नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहे जवळजवळ 150 लोकांचा बैंगन मसाला. तर चला तर मग बघूया. आपण हे कांदे घेतलेत, त्यासाठी आपण तेल फ्राय करायचे. तेलामध्ये आपण मसाले फ्राय करून घेणार आहे आणि चालू आहे मसाले फ्राय करायचे अतिशय गावठी पद्धतीने. त्यानंतर आपला कांदा खोबऱ्याचा मसालाही तयार झालेला आहे. त्यानंतर आपण आपले वांगी आपण याच्यामध्ये ऑइल फ्राय करून घेऊ. ऑइल फ्राय झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर आपण आपला काळा मसाला एकदम पूर्णपणे त्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. सगळे मसाले मीठ झाल्याने एकदम तरी पण आलेली आहे बघा मित्रांनो. त्यानंतर आपण एवढा मोठा टोपात आता मस्तपैकी बनवणार आहे बैंगन मसाला. त्यासाठी आपण बारीक कांदा कापून घेतला आहे. त्यानंतर बैंगन आपले फ्राय झालेले आहे. आपला काळा मसाला तयार आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट आता तेलामध्ये कांदे फ्राय करून घेत आहे मस्तपैकी. थोडा पिवळापणा आला पाहिजे त्याला. त्यानंतर मस्तपैकी थोडीशी हळद टाकायची त्याच्यावरून. हळद टाकल्यावर अजून थोडंसं पटकन फ्राय होतं मित्रांनो. नंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकतोय आणि आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर थोडं पूर्णपणे अजून फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. आता थोडंसं पिवळापणा येणार त्याला. आणि त्याच्यानंतर आपण करतोय मसाले. आपल्या पूर्ण भाजीचे मसाले सगळे घरगुती पद्धतीचे मसाले आहेत आपले. फक्त लाल तिखटसाठी आपण अंबारी मसाले बाहेर आणलेला आहे आणि पूर्णपणे मसाले स्मॅश करून घेऊ एकदम ऑइल फ्राय. नंतर आपला काळा मसाला आहे तो तयार करून घ्यायचा. त्यात टाकतोय मसाला मस्तपैकी. आता एकदम पूर्णपणे हलवून मस्तपैकी एकदम त्याला तरी येणार मित्रांनो. आता तो बराच वेळ ठेवावं लागेल, कमीत कमी 15-20 मिनिटात तरी पण आलेली बघा मित्रांनो. एक नंबर झालेला आहे आपला बैंगन मसाला. तुम्ही बघू शकता आता आपला बैंगन मसाला. त्याच्यामध्ये बैंगने आपण टाकलेले आहेत आणि बघा बैंगन मसाला आपला तयार झालेला आहे. आणि आपला बैंगन मसाला तयार होऊन मस्तपैकी पार्सल करायचं. पार्सलची ऑर्डर मित्रांनो. आपले भाकरी पण जवळजवळ 300-350 भाकरी आहेत मित्रांनो. आणि आपले कार्यकर्ते चाललेत मस्तपैकी. लय घाई झाली मित्रांनो, लय टाईम झाला. बैंगन मसाल्याला ऑर्डर होती 7ची गेली, 7:30 वाजलेत. पण सगळे तयार मध्ये ओके मध्ये. चलो बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.